नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील आजची परिस्थिती व आता पुढील काही तासात कोणत्या ठिकाणी वातावरण सक्रिय होईल त्याबाबतची सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहता येत नाहीये. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. व शेतकरी मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता पैठण भागूर गेवराईचा उत्तरेकडील भाग, माजलगावचा काय भाग असेल या भागात लवकरच वातावरण सक्रिय होईल. काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अजून पुन्हा एकदा पावसाचं वातावरण चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंबड, परतूर, सेलू, पाथरी, परभणीचा भाग असेल, जिंतूर, जालनाचा भाग असेल, गंगापूर, गोडेगावचा भाग असेल, राहुरी, अहिल्यादेवीनगर या भागात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आता बऱ्याच ठिकाणी प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. तसेच जालन्याच्या अंबडच्या भागात जोरदार पाऊस झाला आहे अशा देखील कमेंट आलेल्या आहेत. तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर नक्की कळवा. तसेच पाथरी, सेलूच्या भागात देखील पाऊस होणार आहे. त्यातले त्यात सेलूच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. तसेच परतूर, अंबडच्या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे. पुढील काही तासात अजून वातावरण सक्रिय होणार आहे. आता नवीन ढगांची निर्मिती होत आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात पडेल ते आता आपण सविस्तर पाहूयात. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सध्या पाहू शकता इकडे जेजुरी, पुणे या भागामध्ये आता वातावरण हळूहळू सक्रिय होत चाललेलं आहे. कुठे मध्यम पाऊस तर कुठे हलका पाऊस असं वातावरण आहे. याचा प्रभाव हळूहळू वाढत जाईल. सर्वाधिक पाऊस नाही परंतु बराच भाग घेऊन टाकेल. दोन, बारामती, करमाळा, जामखेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील वातावरण सक्रिय आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी चांगल्या जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. केज, परळी, पेठचा भाग असेल, तसेच इकडे बीडचा भाग असेल, नांदेडचा बराच भाग, अहमदपूरचा भाग असेल, लातूर, उदगीरचा भाग असेल या पट्ट्या देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाचा मध्यम पाऊस आपल्याला काही वेळासाठी पाहायला मिळू शकतो. तसेच इकडे पाहू शकता आता परभणी, जिंतूर, नांदेड, हिंगोली, लोणार, वाशिम, पुसद, उमरखेडच्या भागात देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते. तीव्रता देखील पावसाची चांगली राहील. जिंतूरच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस होऊन जाईल. यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागात देखील मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो इकडे पाहू शकता आता देसाईगंजचा भाग असेल, गडचिरोली असेल, चिमूर असेल, पावणे उमरेडचा भाग असेल या भागात देखील वातावरण सक्रिय होईल. या ठिकाणी विजांसह पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह जोरदार अशी पावसाची हजेरी लागणार आहे. हा देखील अंदाज लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, धुळे, नंदुरबार, जळगावचा भाग असेल या पट्ट्यात देखील हलका ते मध्यम पाऊस आज आपल्याला पाहायला मिळेल. तर पुढील काही तासात असा बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. धन्यवाद.